कुरखेड्याच्या संस्कार क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेत अफरातफर, भाजपाचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांचाही समावेश। कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता न करता खातेधारकांच्या नावावर परस्पर कर्जाची उचल करून रकमेची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कुरखेडा इथं संस्कार क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संस्था चालकासह 14 जणांवर कुरखेडा पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेत। यात भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांचाही समावेश आहे। संस्कार क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेत अफरातफर झाल्याची तक्रार संस्थेचे भागधारक वेद प्रकाश विजयसिंह राठोड यांनी पोलीस ठाण्यात केली। सोसायटीच्या कोरची येथील शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक शुभम राजकुमार परिहार यांच्या खात्यातून परस्पर 21,50,000 रुपयांचे कर्ज उचलण्यात आले। प्रभा राजकुमार परिहार यांच्या नावाने 20,99,900 रुपयांचे कर्ज उचलण्यात आलं। मुनेश्वर पारधी, लोमेश पारधी या खातेधारकांच्या नावेही परस्पर कर्ज उचलण्यात आलं, असं वेद प्रकाश राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। सोसायटीचे लेखापरीक्षण करण्यात आलं नाही, शिवाय दायित्व नियम 35चं उल्लंघन करून निधी निर्मिती व विनियोगाबाबत वार्षिक सभेत मंजुरी सुद्धा घेण्यात आली नाही, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। विशेष म्हणजे संस्थेनं काही विशिष्ट लोकांना कुठलंही कारण नसताना आणि काहीही तारण न ठेवत लाखोचं कर्ज दिले आणि ते एकरकमी खात्यातून उचलले। संस्थेची आर्थिक क्षमता नसतानाही बेकायदेशीरपणे रेवड्या वाटल्याप्रमाणे कर्ज वाटप करण्यात आले, असा आरोप तक्रारकर्त्यानं केलाय। या तक्रारीच्या अनुषंगाने संस्कार क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष मनीष फाये, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, संस्था अध्यक्ष व भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, संचालक दीनदयाल भट्टर, नितीन कवळे, मंगेश मांडवे, हरीश टेलका, लक्ष्मण धुळसे, परसराम नाट, चेतना कुंभलवार, मंगला वडीकर, व्यवस्थापक दिवाकर देवांगन, कर्ज अधिकारी प्रल्हाद लांजे यांच्यावर कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे प्रकरणाचा तपास करत आहेत। ब्युरो न्यूज 7 मराठी, कुरखेडा, गडचिरोली। प्रकाश विजयसिंह राठोड संस्कार क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेचा भागधारक असून त्यामध्ये आतापर्यंत झालेला जो काही व्यवहार आहे ते मी उघडकीस आणले आहे। त्यामध्ये त्यांनी इलिगल लोन कशा प्रकारे दिलेले आहे, त्यांची वैयक्तिक कर्ज मर्यादा 50,000 रुपये असताना त्यांनी 50,000च्या वर लोन दिलेले आहेत आणि त्यांची जे गृह कर्ज किंवा इतर कर्ज हे 1.5 लाखाच्या वर देता येत नाही, तरी त्यांची सुद्धा खूप प्रमाणात कर्ज मर्यादा ओलांडली आहे। 20-25 लाख रुपये त्यांनी कर्ज मर्यादा दिलेली आहे। ते पूर्णपणे इलिगलपणे दिलेले आहे त्यांनी। त्याच्यानंतर सुवर्ण कर्जाबद्दल त्यांनी स्वतःच्या घरातील आणि जवळील लोकांना कर्ज वाटप करून 20-20, 25-25 लाख, 10-10 लाख रुपये उचल करून स्वतःच्या याच्यात ठेवलेली आहे। सुवर्ण त्यांच्याकडे आहे की नाही आहे ही सुद्धा चिंता आहे। सदर ठेवीदारांचे पूर्ण पैसे सध्या कशा याच्यामध्ये आहेत ते काही आता सांगता येणार नाही, म्हणून सदर याच्यामध्ये मी वारंवार सहकार विभागाला आणि पोलीस विभागाला यामध्ये विचारणा केली असता मी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, तक्रार केलेली आहे, परंतु यावर काहीच तोडगा न निघाल्यामुळे मी सदर 156(3) मध्ये कोर्टामध्ये गेले आहे आणि कोर्टामधून ऑर्डर झाल्यानंतर सदर ऑर्डर पोलीस स्टेशन कुरखेडामध्ये FIR झालेला आहे। सदर FIR 14 लोकांवर झालेली आहे। त्यामध्ये संस्थेचे संस्थापक मनीष दोषर फाये आहेत, उपाध्यक्ष चांगदेव वामनराव फाये आहेत आणि CEO धीरज चक्रधर बांगरे आणि इतर असे यांच्यावर या प्रकारचा गुन्हा नोंद झालेला आहे।